नीतिसूत्रे अध्याय 15 मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो, सुज्ञांची जिव्हा सुज्ञान वदते, मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते। परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात। जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारिते। मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानितो, वाग्दंड लक्षात ठेवितो तो शहाणा होतो। धार्मिकाच्या गृहात मोठे भांडार असते, दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो। ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करीते, मूर्खांचे हृदय स्थिर नसते। दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणितो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंदविते। दुर्जनांचा मार्ग परमेश्वराला वीट आणितो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे। जो सन्मार्ग सोडितो त्याला भारी शासन होते, जो वाग्दंडाचा तिटकारा करीतो तो मरेल। अधोलोक आणि विनाशस्थान ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत, तर मग मनुष्य जातीची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत। धर्मनिंदकाला वाग्दंड आवडत नाही, तो ज्ञान्यांकडे जात नाही। आनंदी मनाने मुख प्रसन्न होते, मनातील खेदाने हृदय भंग पावते। बुद्धिमानाचे मन ज्ञानाचा शोध करीते, मूर्खांचे मुख मूर्खता भक्षिते। दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते। बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे। पोसलेल्या बैलांची मेजवानी देऊन मनात द्वेष वागविणे यापेक्षा प्रेमाची भाजी भाकरी बरी। तापट मनुष्य तंटा उपस्थित करीतो, मंद क्रोध झगडा शमवितो। आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते। शहाणा मुलगा बापाला आनंदवितो, मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानितो। बुद्धिहीन इसम मूर्खपणात आनंद मानितो, समंजस मनुष्य सरळ मार्गाने जातो। मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात, मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात। मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो, समयोचित बोल किती उत्तम। सुज्ञ इस्माने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो। परमेश्वर गर्विष्ठांचे घर जमीनदोस्त करीतो, पण विधवेची मेर कायम राखितो। परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत। धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो। धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते। परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो। नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्हासविते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करीते। जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करीतो। जो शिक्षण अभेरितो तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो,
जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवितो. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय. आधी नम्रता, मग मान्यता.